नमस्कार। कौन कहता है आसमान में सुराग नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो। ज्या माणसाकडे स्वतःची दुर्दम्य इच्छाशक्ती असते ना, त्या माणसाला कोणतंही संकट रोखू शकत नाही, हा आजपर्यंतचा इतिहास आहे। अशी अनेक माणसं समाजात आणि देशात जगात होऊन गेली, ज्या माणसांनी शून्यातून विश्व निर्माण केलं। नवे नवे ज्यांच्या हाती शून्य होतं, या माणसांनी खऱ्या अर्थानं जग घडवलं। आज मी तुम्हाला शून्य गुंतवणूक असताना, शून्य भांडवल असताना सुद्धा उद्योग उभा करता येतो, याच विषयावर तुमच्याशी गप्पा मारणार आहे। ते म्हणतात ना, फाटके होते खिसे अण नोटही नव्हती खरी, पण उगवत्या चांदण्यांवर मालकी वाटायची। ज्यांचे फाटके खिसे आहेत, आज खऱ्या अर्थानं तुमच्याकडे भांडवल नाही, पण व्यवसाय करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे, त्या प्रत्येकासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। सेव्ह करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मंडळी, सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की भांडवल नसताना खरंच व्यवसाय करता येतो का? एका शाळेत गेलो होतो, चौथीची शाळा होती। त्या चौथीच्या शाळेमध्ये एका विद्यार्थ्यानं मला एक प्रश्न विचारला। तो म्हणाला, सर, आता या डांबरी हायवेवरून जर सश्याची आणि कासवाची शर्यत लावली तर जिंकेल कोण? मी म्हटलं, ससा जिंकेल, कारण ऑब्व्हियसली ससा हा फास्ट पळतो, तो जिंकेल आणि डांबरी रस्त्यावरून त्याला प्रचंड मोठं यश मिळेल। तो म्हणाला, नाही सर, कासव जिंकतं, कसं सांगा? आता मला प्रश्न पडला, कासव कसं जिंकेल? मी म्हटलं, नाही जिंकणार। मी म्हटलं, मग शर्यत पाण्यात नसेल? तो म्हणाला, नाही सर, शर्यत डांबरी रस्त्यावरून होती, तरी सुद्धा कासव पहिला आलं, कसं सांगा? मी म्हटलं, हरलो। त्यानं फार सुंदर उत्तर दिलं। तो म्हणाला, सर, ससा आणि कासव सरळ एका रेषेत पळत होते, दोघही एकाच दिशेने पळत होते, तरी सुद्धा कासव त्या शर्यतीत पहिला आलं, कारण कासवानं पायाला स्केटिंग बांधलं होतं। मला सुद्धा थोडंसं हसू आलं, पण मला एक गोष्ट कळाली बरं का। मान्य आहे, आमच्या समाजामध्ये एका बाजूला प्रचंड गरीब असा वर्ग आहे, अत्यंत कमी तुटपुंजा पैशांमध्ये हा माणूस स्वतःचा उदरनिर्वाह करतात, पण या माणसांची, या युवकांची स्वप्न प्रचंड आहेत। त्यांच्याकडे भांडवल नाहीये, पण त्यांना व्यवसायाचं साम्राज्य उभं करायचंय। थोडक्यात ही माणसं कासवासारखी आहेत। दुसऱ्या बाजूला प्रचंड भांडवल असणारी, पैसे असणारी सशासारखी माणसं आहेत, पण एक लक्षात घ्या, आपल्या सरकारनं असेल किंवा संपूर्ण व्यवस्थेनं सध्या शर्यत लावलीये, तिथं कासव आहात का ससा आहात याला विचारत नाही। या सशाचं, या स्पर्धेचं एक रूल आहे, तो रूल म्हणजे जो जीता वही सिकंदर। मग मला सांगायचंय, या स्पर्धेत जिंकायचं असेल तर कासवानं आता रडत बसण्यापेक्षा स्वतःचं स्केटिंग शोधलं पाहिजे, हेच यातून लक्षात येतं। आता आपलं स्केटिंग काय असेल तर मला सांगायचंय, जर तुम्हाला शून्य गुंतवणुकीत, कमी गुंतवणुकीत व्यवसाय करायचा असेल तर एक गोष्ट अवश्य करा, ते म्हणजे स्वतःचं कौशल्य शोधा, कारण कौशल्याच्या बाजूला व्यवसाय आहे। एखादं असं स्केटिंग जे तुम्हाला नक्की यश मिळवून देतं, ते असतं तुमचं कौशल्य। काय येतं शोधा। चांगलं बोलता येतं का? ट्रेनर म्हणून चांगला व्यवसाय करता येतो। चांगलं गाता येतं का? गाण्याच्या क्षेत्रात व्यवसाय करता येतो। चांगलं खाता येतं का? फूड ब्लॉगिंग करता येतं। एवढं सोडा, भांडता येतं का? बॉन्सर म्हणून काम करता येतं। भांडण सोडवता येतं का? समुपदेशनाचा व्यवसाय सुरू करता येतो। खाता येतं, गाता येतं, चालवता येतं, काही करून देता येतं का? तर जेवणापासून वेब डिझाईन पर्यंत तुम्ही अनेक गोष्टी करून देऊ शकताय। काही गोष्टी सोडवता येत असतील तर घरच्या प्रॉब्लेम पासून सर्वसामान्य कंपन्यांच्या प्रॉब्लेम पर्यंत, मोठ्या माणसांच्या प्रॉब्लेम पर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, हे सुद्धा सध्याच्या काळातला व्यवसाय ठरू शकतो। काही चालवता येत असेल तर गाडीपासून विमानापर्यंत अनेक गोष्टी तुम्ही चालवून देऊ शकताय। एवढंच कशाला, तयार करता येत असेल तर मूर्तिकलापासून अगदी एआयच्या ऍप पर्यंत, व्हिडिओ एडिटिंग पासून ऑडिओ एडिटिंग पर्यंत जे काही तुमच्या अंगात नियतीनं, परमेश्वरानं दिलेलं आहे, त्याचा शोध घ्या, ते स्किल शोधा, ते कौशल्य शोधा, कारण कौशल्याच्या बाजूला शून्य गुंतवणुकीचे उद्योग दडलेले आहेत। मित्रांनो, एक लक्षात घ्या, काहीतरी मोठं करायचं असेल ना तर पहिल्यांदा स्वतःचा शोध घ्यावा लागतो। तुमच्या कौशल्यामध्येच तुमच्या खऱ्या अर्थानं व्यवसायाची बीजं रोवलेत, म्हणून पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, कौशल्याचा शोध घ्या। नंबर 2, स्वतःकडे फक्त कौशल्य असून चालत नाही, तर ते कौशल्य मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये खपलं पाहिजे। म्हणून मला सांगायचंय, दुसरी गोष्ट आवर्जून करूया, ती म्हणजे बाजारात कोणतं कौशल्य खपतं याचा शोध घ्यायचा। म्हणजे काय करायचं? मार्केट सर्वे करायचा। उदाहरणार्थ, आवड शोधायची,
आवडीच्या बाजूला स्वतःचं कौशल्य जोडला तर तुमचं कौशल्य, तुमचा व्यवसाय चांगला चालतो. मार्केटमधल्या माणसांच्या गरजा शोधा, समस्या शोधा, सवयी शोधा. एवढंच नव्हे तर माणसांच्या रूढी परंपरा शोधा. या सगळ्याला स्वतःची कौशल्य जोडला तर नक्कीच एक चांगला व्यवसाय उभं राहतो. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि समजा जर दगड पांढरा असेल तर ती काळी रेघ समजायला हरकत नाही. तिसरी गोष्ट, पहिल्यांदा शोधलं कौशल्य, दुसरं शोधलं खरंच हे खपतं का याचा मार्केटमध्ये अंदाज घेतला. तिसरी गोष्ट आपल्याला करायची आहे ते म्हणजे 3 मोफत कस्टमर शोधायचे आहेत. मंडळी लक्षात घ्या, आपल्याकडे सध्या जाहिरातीला पैसे नाहीत पण व्यवसाय तरी करायचाच आहे. अशा वेळेला 3 मोफत कस्टमर शोधा, त्यांना सांगा मोफत काम करून देतो. जर तुम्ही मोफत करून देत असाल तर कोणी नाही म्हणत नाही. इथं खऱ्या अर्थानं तुमची कस लागते. तुम्ही स्वतःचं संपूर्ण काम, स्वतःचं संपूर्ण कौशल्य त्या कामात ओता आणि त्यांना असा रिझल्ट द्या की कस्टमर खुश झाला पाहिजे. कारण तेच 3 कस्टमर उद्या तुम्हाला नवीन लीड द्यायला मदत करतात. तेच 3 कस्टमर तुमची माउथ पब्लिसिटी करतात आणि खऱ्या अर्थानं त्या 3 कस्टमरच्या जोरावर तुम्ही 3000 कस्टमर पर्यंतचा प्रवास पूर्ण करू शकताय. पण एक गोष्ट आहे, त्या 3 कस्टमरला खुश करणं हे तुमचं कर्तव्य आहे. म्हणून सांगतोय, 3 कस्टमर शोधला की स्वतःचा व्यवसाय चालायला लागतो. हळूहळू व्यवसायात गती येते आणि एक दिवस तुम्ही जिथं पोहोचायचंय तिथं पोहोचतायच. आता प्रश्न पुढचा आहे, समजा माझा चांगला व्यवसाय चालायला लागला, त्यातून प्रॉफिट मिळायला लागलं तर त्याचं करायचं काय? मला सगळ्यांना विनंती करायची आहे, मंडळी प्रॉफिट मिळायला लागलं की डायरेक्ट तो सगळा प्रॉफिट खर्च करणं हे कधीही योग्य नाही. तर आलेल्या प्रॉफिट मधून 25% रक्कम बाजूला काढून ठेवायचा प्रयत्न करा. कारण ही जशी गंगाजळी, ज्याला रिझर्व्ह फंड म्हणतो, साठत जाईल तसं तुमच्याकडं तुमचा कॉन्फिडन्स तरी वाढेलच, पण त्याच्याबरोबर तुमच्याकडं वेगवेगळ्या मोठ्या व्यवसायासाठी लागणारी गुंतवणूक किंवा भांडवल याच्यातून तयार होऊ शकतं. एक लक्षात घ्या, कौशल्य आणि ज्ञान वापरून प्रचंड मोठं होता येतं असं अजिबात नाही. पण त्यासाठी लागणारा म्हणजे मोठ्या व्यवसायासाठी लागणारा पैसा आपलं कौशल्य आणि ज्ञान वापरून नक्की मिळवता येतो. मला वाटतं सुरुवातीच्या काळात कौशल्य वापरा, ज्ञान वापरा आणि पैसे मिळवा. हे पैसे उद्याच्या काळात योग्य ठिकाणी पेरल्यानंतर नक्की उगवेल आणि नक्कीच तुम्ही ज्या ठिकाणी आज व्यवसायाची वाट पाहताय तो व्यवसाय तुमच्या आयुष्यात येईल. थोडक्यात काय, शून्यातून साम्राज्य तयार करण्याची हिंमत ज्याच्यात असते ना, तो माणूस कधीही मागे पुढे पाहत नाही. शेवटी तुम्हाला एवढंच सांगतो, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, कोशिश ये है कि सूरत बदलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, कोशिश यह है कि सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में ना सही हो, आपके सीने में सही हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए. तुम्हा सगळ्यांना व्यवसायासाठी मनपूर्वक शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.